नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरढोणच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. शिरढोण गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. मराठा समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक हॉलच्या भूमिपूजन व पायाभरणी तसेच रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गावातील मराठा समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारण्यासाठी आमदार स्थानिक विकास योजनेतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे गावातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून कॉन्क्रीट रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिरढोण ग्रामस्थांच्या वतीनं आमदार यड्रावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साहात व मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन व पायाभरणी करण्यात आला. तसेच गावातील विविध विकास कामांचे उद्घाटनही पार पडले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू असलेले विकास कामामुळे पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहेत. या सांस्कृतिक हॉलमुळे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सुलभ होणार आहे. गावाच्या विकासासाठी अशा कामांची आवश्यकता असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आले. आपल्या भाषणात आमदार यड्रावकर यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. शिरढोण गावाने नेहमीच विकास कामांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून भविष्यातही गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन विकास कामांना सहकार्य केल्यास शिरढोण येथे आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विकास कामामुळे शिरढोण गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानत पुढील विकास कामांसाठीही असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती मनीषा कदम, यड्राव पंचायत समिती सदस्य प्रतीक उर्फ बंटी पाटील टाकवडेकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, सरपंच सागर भंडारे, दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम, सूर्यकांत कोळी, कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे, माजी नगरसेवक उदय डांगे, दत्तात्रय लोळगे, सुरेश सासने, अविनाश पाटील, सातगोंडा पुजारी, विश्वास बालिघाटे, पोपट पुजारी, बाबूराव कोईक, अभय भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.